नव्या वर्षाचा नवा प्लॅन, नव्या वर्षाची नवी सुरुवात। डिसेंबर महिन्यात बुक करा RRC नेटवर्क प्रायव्हेट लिमिटेडचा इंटरनेट ब्रॉडबँड कनेक्शन। वाढत्या महागाईत बचतीचा एकच मार्ग, RRC चे इंटरनेट ब्रॉडबँड कनेक्शन। नमस्कार, RRC नेटवर्कच्या लेटेस्ट बातमीपत्रात आपले स्वागत। अशा आहेत आजच्या हेडलाईन्स। हेडलाईन्स प्रस्तुत करता द स्मार्ट इलेक्ट्रॉनिक्स मॉल, MV सेल्स, खोलेश्वर रोड, अकोला। अच्छा प्रोडक्ट, अच्छी क्वालिटी। विजयनगर भागातील 5 घरांना लागली आग, आमदार साजिद खान पठाण आले मदतीला धावून। महापालिकेची अतिक्रमण मोहीम बंद, बस स्टँड ते टॉवर भाजी बाजार आला रस्त्यावर। रेल्वेचे सेक्शन बदलण्यास कर्मचाऱ्यांचा विरोध, रेल्वे स्थानकावर केले आंदोलन। शासनाची घोषणा हवेतच विरली, विद्यार्थिनींच्या सुरक्षेचे CCTV लागणार तरी केव्हा। सोयाबीन कापूस उत्पादकांचा मदतीचा प्रस्ताव अधांतरी, शासनाची मदत मिळेल तरी केव्हा। आता सविस्तर बातम्या। विजयनगर भागातील 5 घरांना आग लागली। या आगीचे मुख्य कारण सिलेंडर स्फोट असल्याची माहिती मिळाली आहे। या आगीच्या घटनेनंतर तात्काळ आमदार साजिद खान पठाण यांनी घटनास्थळी भेट देत नागरिकांना दिलासा दिला। अकोला शहरातील रामदासपेठ पोलीस स्टेशन अंतर्गत विजयनगरच्या बजरंग चौकात सोमवारी दुपारी गॅस सिलेंडरचा स्फोट झाल्यामुळे 5 घरे जळाली। प्राप्त माहितीनुसार नरेंद्र नंदकिशोर निंबे, राजू धामोदे, छाया गायकवाड, संजय ढवळे सह अन्य एक परिवाराच्या घराला आग लागली। आगीमुळे घरातील जीवनावश्यक वस्तू खाक झाल्या। पाहता पाहता आगीने रौद्र रूप धारण केले होते। कच्ची घरे जळून खाक झाली। या भागातील लोकांच्या माहितीनुसार एका घरातील सिलेंडरचा स्फोट झाला, परंतु सुदैवाने प्राणहानी टळली। परिसरातील नागरिकांनी घरातील पाणी आणून आग विझवण्याचा प्रयत्न केला। दरम्यान अग्निशमन दलही घटनास्थळी पोहोचले होते। आग आटोक्यात आणण्यात त्यांना यश आले। 5ही घरांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले। घटनेची माहिती मिळाल्यावर आमदार साजिद खान पठाण घटनास्थळी पोहोचले। आगग्रस्तांना तात्काळ मदत देण्याचे जाहीर केले। तसेच आमदार रणधीर सावरकर यांनी प्रशासनाला तात्काळ मदतीचे निर्देश दिले, तर विजय अग्रवाल यांनी आगग्रस्तांना 10,000 रुपये मदत जाहीर केली। शहरातील प्रमुख मार्ग असलेल्या बस स्टँड ते टॉवर चौक या मार्गावर थेट रस्त्यावर भाजी बाजार थाटला जात आहे। याकडे महापालिका प्रशासनाचे दुर्लक्ष असून याचा फटका मात्र रोज सर्वसामान्य नागरिकांना बसतोय। हा भाजी बाजार रस्त्यावर आल्याने रोज येथे ट्रॅफिक जामचा फटका बसत आहे। बस स्टँड चौकात ऑटो चालकांची मनमानी आणि त्यापुढे भाजी विक्रेत्यांची मनमानी याचा फटका रोज सर्वसामान्य नागरिकांना बसतोय। या समस्येकडे अकोला महापालिका प्रशासनाचे दुर्लक्ष आहे। थेट रस्त्यावर भाजी विक्रेते भाजी फळे विकत असून त्यामुळे वाहन चालकांची मोठी अडचण होते। रोज येथे भांडणं होतात, अपघात होतात, पण महापालिका व स्थानिक पोलिसांचे या सर्व गोष्टींकडे दुर्लक्ष असून शहरातील ही समस्या सोडविण्यासाठी कोणते आमदार पुढाकार घेतात हे पाहण्यासारखे असेल। रस्त्यावरचा भाजी बाजार फळ मार्केट त्वरित हटविण्याची गरज व्यक्त केली जात आहे। अकोला खंडवा सेक्शन हा मध्य रेल्वेकडे हस्तांतरणाला कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांनी विरोध करीत रविवारी रेल्वे फलाट क्रमांक 6 वर आंदोलन केले। या आंदोलनात मोठ्या प्रमाणात महिलांचा समावेश होता। अकोला खंडवा सेक्शनमध्ये सुमारे 350 कर्मचारी कार्यरत आहेत। मात्र या सर्वांची मध्य रेल्वे किंवा दक्षिण मध्य रेल्वेमध्ये नियुक्ती होणार आहे। अकोला खंडवा सेक्शनमधील
सर्व कर्मचाऱ्यांना पर्याय विचारण्यात यावा, तसेच हस्तांतरण करायचेच असल्यास संपूर्ण नांदेड डिव्हिजनचे मध्य रेल्वेकडे हस्तांतरण करण्यात यावे, अशी मुख्य मागणी यावेळी करण्यात आली। रेल्वे प्रशासनाविरोधात घोषणा देण्यात आल्या। आंदोलनात रेल्वे कर्मचाऱ्यांचे कुटुंबीय मुलाबाळांसह सहभागी झाले होते। सध्या हस्तांतरणाच्या सुरू असलेल्या हालचालीवरून कर्मचाऱ्यांमध्ये असंतोष पसरला आहे। आमचे म्हणणे विचारात घ्या, अशी त्यांची मागणी आहे। 20-25 वर्षांपासून आम्ही अकोला विभागात कार्यरत आहोत, त्यामुळे मुलांचे शिक्षण आणि संसाराची बसलेली घडी विस्कळीत करू नका। रेल्वे बोर्ड आपल्या कामगारांना विनंती अर्जानुसार बदल्या देत आहे, परंतु आमच्यावर अन्याय नको, असे त्यांचे म्हणणे आहे। मध्य आणि दक्षिण रेल्वेच्या हस्तांतरण प्रक्रियेत येथील 350 कामगार कुटुंबियांवर अन्याय होत आहे। बसलेली घडी विस्कळीत होणार आहे। जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागांना शाळांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यासाठी जिल्हा नियोजन समितीकडे 3 कोटी रुपयांच्या निधीसाठी प्रस्ताव दिला। मात्र या प्रस्तावाला मान्यता मिळाली नाही। त्यामुळे आता सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याच्या पुढील प्रक्रियेकडे पालकांचे लक्ष लागले आहे। बदलापूर येथील शाळेसोबतच बाळापूर तालुक्यातील एका जिल्हा परिषद शाळेत अल्पवयीन मुलीवर झालेल्या अत्याचारानंतर संपूर्ण राज्य हादरले होते। त्यानंतर राज्याच्या शिक्षण विभागाने तात्काळ सर्व शाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याचा आदेश जारी केला होता। परंतु जिल्ह्यातील 1856 शाळांपैकी केवळ 353 शाळांमध्ये आजपर्यंत सीसी कॅमेरे बसविण्यात आले आहेत। आता नुकतीच विधानसभा निवडणुकीची प्रक्रिया आटोपली असून आचारसंहिताही संपली आहे। त्यामुळे आता शाळांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याच्या प्रक्रियेला सुरुवात कधी होईल, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे। जिल्हा परिषद व महापालिकेच्या केवळ 56 शाळांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे लागले आहेत। शहर आणि जिल्ह्यातील बहुतांश खासगी शाळांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे नसल्याने जिल्ह्यातील शासकीय शाळांमधील विद्यार्थ्यांची सुरक्षा वाऱ्यावर असल्याचे दिसून येत आहे। जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे केव्हा लागणार, असा प्रश्न अजून कायम आहे। शिक्षण विभागाकडे सीसीटीव्ही कॅमेरे असलेल्या जिल्ह्यातील शाळांची यादीच नाही। त्यामुळे जिल्ह्यात जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांची सुरक्षा वाऱ्यावर असल्याचे दिसून येत आहे। एसटी संदर्भात दररोज तक्रारी येत आहेत। कधी चालकाचे नियंत्रण जाऊन बस बंद पडते, तर कधी विविध कारणांमुळे रस्त्यात बंद पडते। परंतु यामुळे प्रवाशांची मात्र गैरसोय होत आहे। खटारा बसेस गाड्यांमुळे प्रवाशांची नाहक परवड होत आहे। सोमवारी सकाळी 10 वाजताच्या सुमारास अकोला एरंडा बस अचानक बंद पडली। त्यामुळे प्रवाशांना खासगी वाहनाचा आधार घ्यावा लागला। वारंवार होत असलेल्या घटनांतून एसटी प्रशासन धडा घेत नाही, हे दुर्दैव आहे। अकोला आगारातून नादुरुस्त बसेस सोडल्या जात असल्याने प्रवाशांचा दररोज खोळंबा होतोय। विद्यार्थी, महिला, ग्रामवासी कामानिमित्त शहरात येतात आणि काम आटोपून त्यांना परत जायचे असते, परंतु एसटी मध्येच दम सोडते। एसटी कोठेही बंद पडेल याचा नेम राहिला नाही। याकडे वरिष्ठांनी लक्ष द्यावे, अशी मागणी केली जात आहे। विभागीय व्यवस्थापकांनी ही समस्या दूर करण्यासाठी पुढाकार घेणे आवश्यक आहे। अशा प्रकारे एसटीचा प्रवास प्रवाशांसाठी डोकेदुखी ठरत आहे। इतरही घडामोडींचा आपण आढावा घेणार आहोत, मात्र छोट्याशा विश्रांतीनंतर। पेट्रोलचे वाढले दर, गॅस सिलेंडरच्या वाढल्या किमती, जीवनावश्यक वस्तू असो की कपडे यांचे देखील वाढले दाम। अकोल्यात पहिल्यांदाच इतर टेलिकॉम कंपन्यांपेक्षा स्वस्तात इंटरनेट ब्रॉडबँड कनेक्शन RRC नेटवर्क प्रायव्हेट लिमिटेड द्वारे स्वस्तात इंटरनेट कनेक्शनच्या संधीचा फायदा घ्या आणि बचत करा। निम्म्या पैशात मिळवा इंटरनेट ब्रॉडबँड कनेक्शन RRC नेटवर्क प्रायव्हेट लिमिटेड। विश्रांतीनंतर पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत। पातूर तालुक्यातील चरणगावमध्ये अधिकांश दलित वस्ती आहे, परंतु दलित वस्ती विकासाची कामे होत नाहीत। त्यामुळे गावातील महिलांनी जिल्हा परिषद उपमुख्य कार्यकारी अधिकारी कार्यालयाबाहेर ठिय्या आंदोलन केले। पातूर तालुक्यातील चरणगाव येथील नागरिक काही वर्षांपासून मूलभूत सुविधांची प्रतीक्षा करीत आहेत। गावात रस्ते नाहीत, पाणी वाहून नेण्याची सोय नाही। अधिकांश दलित वस्ती असूनही दलित वस्ती निधीतून कामे होत नाहीत।
विकास कामांकडे सतत दुर्लक्ष झाल्यामुळे नागरिकांना नरक यातना सहन कराव्या लागत आहेत। गावाच्या विकासाबाबत नागरिकांनी परिसरातील जिल्हा परिषद सदस्य तथा जिल्हा परिषद प्रशासनाला निवेदन दिले तरी देखील काहीही कामे झाले नाहीत। त्यामुळे सोमवारी जिल्हा परिषदेत येऊन ठिय्या आंदोलन केले। विकासाची कामे शून्य असल्याचा आरोप गावकऱ्यांनी यावेळी केला आहे। आमच्या दलित वस्ती घरापुढे गटार आहेत, दारापुढे गटार आहेत। 5 वर्ष झाले आमच्या गावात निधी येत नाही। निधी आला तर वापस गेला म्हणतात। आमच्या गावातले कामं कोणतेच होत नाहीत दलित वस्तीसाठी। आम्हाला नाल्या गटारा आमच्या व्यवस्थित करून द्या आमच्या दलित वस्तीच्या। राजराजेश्वर मंदिरात अनेक भक्त तांब्याचे लोटे इतर भाविकांसाठी ठेवून देतात, पण मंदिरातील अशा एका महाभागाला स्थानिकांनी पकडले जो मंदिरातील लोटे चोरीचा उद्योग करीत होता। इतकेच नव्हे तर रंगेहात हा चोरटा पकडला। त्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे। देवाचे शपथ आतापर्यंत नेलेलं नाही। देवाची शपथ म्हणून मी प्रसिद्ध शिवकथा वाचक पंडित प्रदीप मिश्रा यांच्या महाशिवपुराण कथेनंतर 1 लोटा जल शिवाला अभिषेक करण्यासाठी मंदिरात गर्दी होत आहे। सकाळपासून रात्रीपर्यंत शहराचे आराध्य दैवत श्री राजेश्वराला जलाभिषेक करण्यासाठी भक्त आपल्या घरून लोटा भरून पाणी आणतात। संस्थांनी तांब्याचे लोटे उपलब्ध करून दिले आहेत। काही भक्त लोटे दान देखील करतात। मंदिर परिसरात तांब्याचे लोटे बरेच दिसतात। तसेच अन्य धातूच्या तुलनेत तांब्याचे भाव अधिक असल्याने तांब्याचे लोटे चोरीला जात होते, परंतु जलाभिषेक करण्याच्या नावाने लोटे चोरी करणारा पकडला जात नव्हता। शेवटी एक चोर सुरक्षा रक्षकांच्या सतर्कतेमुळे पकडला गेला। चोरीशी आपला संबंध नाही असे तो म्हणत होता, परंतु सुरक्षा रक्षकांनी आवाज वाढवताच त्याने शर्टच्या आत लपवून ठेवलेला लोटा बाहेर काढला आणि गयावया करू लागला, परंतु त्याला पोलिसांच्या ताब्यात न देता समज देऊन सोडून दिले। भविष्यातील स्कॉलर्स घडविण्यासाठी सरस्वती कोचिंग क्लासेसच्या वतीने 10वीच्या विद्यार्थ्यांसाठी सेट्स अर्थात सरस्वती एंट्रन्स टेस्ट फॉर स्कॉलर्स परीक्षा 1 डिसेंबर रोजी तोष्णीवाल लेआउट येथील सरस्वती कोचिंग क्लासेस येथे घेण्यात आली। या परीक्षेला विद्यार्थ्यांचा उदंड प्रतिसाद लाभला होता। विविध ठिकाणांहून आलेल्या तब्बल 2200 विद्यार्थ्यांनी सेट्स परीक्षा दिली असून याचा निकाल 8 डिसेंबर रोजी जाहीर करण्यात येईल। मागील 3 दशकांपासून इयत्ता 11वी 12वी नीट JEE आणि MHT CETच्या अनेक विद्यार्थ्यांचे उज्ज्वल भविष्य घडविणारे विश्वसनीय नाव म्हणून अकोल्यातील प्रशांत देशमुख सरांचे सरस्वती कोचिंग क्लासेसची ओळख आहे। भविष्यातील स्कॉलर्स घडविण्यासाठी सरस्वती कोचिंग क्लासेसच्या वतीने 10वीच्या विद्यार्थ्यांसाठी सेट्स अर्थात सरस्वती एंट्रन्स टेस्ट फॉर स्कॉलर्स परीक्षा 1 डिसेंबर रोजी तोष्णीवाल लेआउट येथील सरस्वती कोचिंग क्लासेस येथे घेण्यात आली। या परीक्षेला विद्यार्थ्यांचा उदंड प्रतिसाद लाभला होता। विविध ठिकाणाहून आलेल्या तब्बल 2200 विद्यार्थ्यांनी सेट्स परीक्षा दिली असून याचा निकाल 8 डिसेंबर रोजी जाहीर करण्यात येईल। या परीक्षेत उत्कृष्ट गुण घेणाऱ्या विद्यार्थ्यांवर पुरस्कारांचा वर्षाव होणार असून स्कॉलरशिप मिळवण्याची सुवर्ण संधी देखील सरस्वती कोचिंग क्लासेस तर्फे देण्यात आली आहे। या सेट्स परीक्षेत सर्वोत्कृष्ट निकाल येणाऱ्या विद्यार्थ्यांना फी मध्ये 100% स्कॉलरशिप देण्यात येईल। त्याचप्रमाणे भारतातील प्रतिष्ठित आणि नामवंत IIT व एम्स इन्स्टिट्यूटमध्ये शिक्षण देणाऱ्या या विद्यार्थ्यांना ट्यूशन वातावरणाचा अनुभव घेण्याची संधी मिळणार आहे। सेट्स परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांना त्यांच्या अभ्यासात गती मिळवण्यासाठी Apple कंपनीचे लॅपटॉप सुद्धा देण्यात येतील। त्याचप्रमाणे उच्च गुणवत्तेचे Android टॅबलेट आणि स्मार्टवॉच जिंकण्याची संधी देखील उपलब्ध होणार आहे। अधिक माहितीसाठी www.sccakola.com या वेबसाईटला भेट द्यावी किंवा मोबाईल क्रमांक 7745050646 यावर संपर्क साधावा असे आवाहन प्राध्यापक प्रशांत देशमुख यांनी केले आहे। सेट्स परीक्षेबद्दल विद्यार्थी व पालकांमध्ये अत्यंत उत्साह पाहण्यास मिळाला। 2200 विद्यार्थ्यांनी परीक्षेत प्रत्यक्ष सहभागी होऊन उज्ज्वल भवितव्याकडे वाटचाल करण्याचा निर्धार केला। 3 दशकांपासून सरस्वती कोचिंग क्लासेस विश्वासाची एक परंपरा घेऊन अखंड कार्यरत आहे। कठोर परिश्रम, अनुशासन, प्रत्येक विद्यार्थ्याकडे वैयक्तिक लक्ष, नियमित सराव परीक्षा, अद्ययावत लायब्ररीमध्ये पुस्तकांची सुविधा, शंकांचे निरसन या बाबीकडे विशेष लक्ष दिले जाते।
अनुभवी व तज्ज्ञ प्राध्यापक, सुव्यवस्थित अभ्यासक्रम संरचनेमुळेच सर्वोत्कृष्ट निकाल देण्याची परंपरा कायम ठेवली आहे. यावेळी सरस्वती कोचिंग क्लासेसच्या वतीने व्हर्च्युअल रियालिटी लॅब साकारण्यात आली होती, ज्यामध्ये विविध विद्यार्थ्यांनी व्हर्च्युअल रियालिटी या तंत्रज्ञानाची माहिती घेत व्हर्च्युअल रियालिटी तंत्रज्ञानाची पाहणी केली. इतरही घडामोडींचा आपण आढावा घेणार आहोत, मात्र छोट्याशा विश्रांतीनंतर. ना दर महिन्यात रिचार्जची भानगड, ना डाटा पॅक संपण्याचं टेन्शन. आमच्या घरी आहे RRC ब्रॉडबँड कनेक्शन. तुम्ही घेतलाय काही वर्षाचा नवा प्लॅन? विश्रांतीनंतर पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत. अकोला शहरातील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 6 वर एका चारचाकी वाहनाच्या धडकेमध्ये काळविटाचा मृत्यू झाल्याची घटना घडली असून याच ठिकाणी निगराणी ठेवून असलेल्या काही शिकाऱ्यांनी सदरच्या मृत पावलेल्या काळविटाला घटनास्थळावरून गायब करीत मृत काळविटाच्या मांसाची विक्री करीत असल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. सदरच्या अप्रिय धंद्यावर वन विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी धाडसत्र राबवित अवैधरित्या काळवीट प्राण्याची मांस विक्री करताना आरोपींना अटक केली आहे. राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 6 वरील मौजे पैलपाडा ते वणी गावाच्या मधोमध्ये असलेल्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 6-7 वर नागपूरकडून शेगावकरिता येत असलेल्या चारचाकी वाहनाने एका काळविटाला उडवल्याची घटना घडली असून अपघात घडल्याची माहिती मिळताच अकोला वन विभागाच्या पथकाने घटनास्थळी धाव घेत सदरचे वाहन महामार्गावरील एका पेट्रोल पंप वरून ताब्यात घेतले. या पक्षात अधिक खोलवर तपास केला असता वाहनाच्या अपघातात मृत पावलेल्या काळविटाला काही शिकाऱ्यांनी उचलून घेऊन जात त्याच्या मांसाची विक्री करण्यास सुरू केले असल्याची माहिती वन विभागाच्या अधिकाऱ्यांना मिळाली. या माहितीच्या आधारे बोरगाव येथील सोनाळा फाट्याजवळ सदरचे मांस विक्री करणारे शिकारी काळविटाच्या मांसाची विक्री करताना रंगेहात आढळून आले. याप्रसंगी आरोपींची सखोल चौकशी केली असता त्यांनी काळवीट प्राण्याच्या मांसाची हिस्से वाटणी करीत विक्री करीत असल्याची कबुली दिली. या प्रकरणी अकोला प्रादेशिक वन विभागाच्या टीमने नंदू बाबूलाल बिल्हेकर वय 29, श्रीकांत अरुण बिल्हेकर वय 24 दोन्ही राहणार बोरगाव मंजू यांच्या जवळून मांस कापणीसाठी वापरण्यात येणारे 2 लाकडी बुधे, काळविटाचे मांस कापण्याची 2 सुरे, 2 मोबाईल इत्यादी साहित्य जप्त केले. किशोर रामभाऊ विलेकर तसेच विलास गावंडे दोघेही राहणार बोरगाव मंजू हे फरार असून त्यांचा तपास सुरू आहे. त्या प्रकरणातील अपघातास कारणीभूत असलेल्या कार चालकावर वन विभाग कोणती कारवाई करतो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. विधानसभा निवडणूक आटोपली असूनही जिल्ह्यातील सोयाबीन कापूस उत्पादक शेतकऱ्यांना मदतीचा प्रस्ताव अधांतरीच आहे. विशेष बाब म्हणून शासनाची मान्यता कधी मिळणार असा प्रश्न कायम आहे. यावर्षी झालेल्या अतिवृष्टी आणि पुरामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. जिल्ह्यात सोयाबीन आणि कापूस पिकाचे नुकसान झाले असून त्यामुळे संकटात सापडलेल्या सोयाबीन व कापूस उत्पादक शेतकऱ्यांना विशेष बाब म्हणून मदत देण्यासाठीचा प्रस्ताव जिल्हा प्रशासनामार्फत शासनाकडे पाठवण्यात आला. विधानसभा निवडणूक आटोपली असून आचारसंहिताही संपुष्टात आली, मात्र हा प्रस्ताव अद्याप शासन दरबारी अधांतरीच आहे. त्यामुळे विशेष बाब म्हणून मदत देण्याच्या या प्रस्तावाला शासनाकडून मान्यता मिळणार तरी कधी असा प्रश्न उपस्थित होत आहे. अतिवृष्टी आणि पुरामुळे नुकसान झाल्यास शासनाकडून राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद निधी अंतर्गत शेतकऱ्यांना मदत दिली जाते, परंतु यंदाच्या पावसाळ्यात जिल्ह्यात झालेल्या सततच्या पावसाने प्राथमिक अंदाजानुसार 1,89,346 हेक्टर क्षेत्रावरील सोयाबीन आणि कापूस पिकाचे नुकसान झाले. त्यामुळे सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकरी संकटात सापडलाय. पीक नुकसानीचे पंचनामे करण्यास मंजुरी देण्याचा प्रस्ताव शासनाने अद्याप मंजूर केला नाही. पुन्हा एक नजर टाकूया आजच्या प्रमुख घडामोडींवर. हेडलाइन्स प्रस्तुत करता द स्मार्ट इलेक्ट्रॉनिक्स मॉल, MV सेल्स, खोलेश्वर रोड, अकोला. अच्छा प्रोडक्ट, अच्छी क्वालिटी. विजयनगर भागातील 5 घरांना लागली आग. आमदार साजिद खान पठाण आले मदतीला धावून. महापालिकेची अतिक्रमण मोहीम बंद. बस स्टँड ते टॉवर भाजी बाजार आला रस्त्यावर. रेल्वेचे सेक्शन बदलण्यास कर्मचाऱ्यांचा विरोध. रेल्वे स्थानकावर केले आंदोलन. शासनाची घोषणा हवेतच विरली.
विद्यार्थिनींच्या सुरक्षेचे CCTV लागणार तरी केव्हा? सोयाबीन कापूस उत्पादकांचा मदतीचा प्रस्ताव अधांतरी, शासनाची मदत मिळेल तरी केव्हा? बातम्यांसाठी तुम्ही पाहत रहा RRC न्यूज। 2 लाखांपेक्षा अधिक दर्शकांनी RRC डिजिटल अकोला हे YouTube चॅनल सबस्क्राईब केले आहे, तेव्हा तुम्ही कसली वाट पाहत आहात? तुम्ही पण सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करत RRCच्या बातम्या निरंतर पहा। तुमच्या मोबाईलवर नोटिफिकेशन मिळण्यासाठी सबस्क्राईब करा RRCचे YouTube चॅनल, लाईक आणि फॉरवर्ड करा RRC डिजिटल अकोलाचे हे न्यूज बुलेटिन। पुन्हा भेटूया लेटेस्ट बातम्यांसह नवीन बातमीपत्रात। तोवर नमस्कार।